नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजच्या दिवस आनंदाच्या सुख समृद्धीच्या जावी स्वामीचरण प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे आपला मार्गशीर्षातला गुरुवार आणि स्वामी मुलांचा पण गुरुवार असतो. आपलं बघू शकतात आपली देवपूजा झालेली आहे, दिवा वगैरे लावून झालेला आहे, फुलं अर्पण करून पण झालेले आहे, बघू शकतात. त्याचप्रमाणे आपला मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार पण आहे, बघू शकतात तुम्ही. मार्गशीर्ष महिना लागला की आपल्याला सगळ्यात आधी गुरुवारची उत्सुकता वाटते, बघू शकतात. लक्ष्मी आईने माझी यावेळेस पूजा करून घेतली आणि पूजा करताना पण मला खूप संध्याकाळ झाली, 7 वाजता मी पूजेला बसले, बघू शकतात तुम्ही. किती छान अवतरली आपली लक्ष्मी आई, बघू शकतात. आणि खूप छान झालं म्हणजे माझे लक्ष्मीपूजन. एवढंच की मला उशीर झाला लक्ष्मीपूजन करताना. तर बघू शकता तुम्ही. आणि मेन म्हणजे टिपावरती ठेवल्यावर अजून छान वाटते. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पूजा मांडण्याविषयी. तर सर्वप्रथम मी काय केलं ना, कलशामध्ये, तांब्याच्या कलशामध्ये मी पैसा सुपारी तुरा टाकून घेतला, वस्त्र अर्पण करून घेतले, नारळ ठेवून घेतला कलशावरती आणि कलशाच्या खाली मी 5 प्रकारच्या 5 फांद्या ठेवल्या. पण काय झालं ना, माझी दिवा लावलेला होता मी, पण दिव्याची पूजा करायची राहिलेली होती, बघू शकतात तुम्ही. तर सर्वप्रथम मी दिव्याची पूजा करून घेतली. मी काय करते ना, पहिले सगळ्यात आधी छोट्या दीप प्रज्वलित करते, कारण छोट्या दीप प्रज्वलित केला की मग त्या दीप वरतून मी समई लावते, बघू शकतात. आणि आपल्या डावात म्हणजे देवाच्या उजवात, तर त्याचप्रमाणे मी आपल्या डाव्या हाताला तुपाचा अखंड दिवा लावते, बघू शकतात तुम्ही. मग मी त्यानंतर काय केलं, मुकुट अर्पण केलं देवीला. मुकुट घातल्याच्या नंतर मग मी वस्त्र घातलं. वस्त्र घातलेलंच होतं पहिले, पण ते खाली होतं, तर मला वरती पाहिजे होतं ते वस्त्र. तर हे वस्त्र मोठे आहे थोडं, त्यामुळे तर माझी घाई असल्या कारणाने झाली पूजा. काय करणार आहेत, आपली वेळ पाण्याचा पण गोंधळ असतो, सगळाच गोंधळ असतो आपला. तर बघू शकतात मी काय केलं, माझ्याकडे ठुशी होती, ठुशी घातली मी ती वेळेला. ती काही पसत असं नव्हती ठुशी. तर बघू शकतात तुम्ही. तर खूप परीक्षा घेतली ती वेळेने माझी गुरुवारची. तर मग मी काय केलं, मुकुटाच्या खालून कलशावर ठुशी घातली, बघू शकतात तुम्ही. आणि मग मी एक एक दागिने घालायला सुरुवात केली, बघू शकतात तुम्ही. माझ्याकडे मंगळसूत्र आहे, ते मंगळसूत्र पण घातलं मी ते वेळेला, बघू शकतात. बघू शकता तुम्ही, छोटंसं मंगळसूत्र घातलं ते वेळेला, बघू शकतात तुम्ही. हे ते छान बसलेलं आहे ते मंगळसूत्र. आणि त्यानंतर मग माझ्याकडे होता लक्ष्मी हार छोटासा, म्हणजे छोटासा नाही, तो एकच पत्ता आहे लक्ष्मी हारचा. तर तो लक्ष्मी हार काढला मी पिशवीमधून आणि तो घातला मी ते वेळेला, बघू शकतात तुम्ही. तर तो घातल्याच्या नंतर काही मन भरत असं नव्हतं माझ्या आता. आणि तो लांब आहे, तर लांब असल्या कारणाने ना मला ते पाट्यावरतीच बसावे लागते ते बी येईल. तर बघू शकतात तो लांब हार होता, पण मी काय काय करते ना, पाट्यावरतीच ठेवते मी. आणि मग त्यानंतर मग मी घातला चपला देवीला. हे सगळे देवीचेच दागिने आहेत माझे, मी दागिने कधीच वापरत नाही. फक्त एकाच वेळेस मी ठुशी घातलेली होती, त्याच्यानंतर मी ठुशी घातलेलीच नाही गळ्यामध्ये. तर बघू शकता दागिने घातल्याच्या नंतर देवीला कशी शोभा आली, बघू शकता तुम्ही. तर किती छान वाटते ना देवीला दागिने घातल्याच्या नंतर. असं वाटतं की कशी जणू काही आपल्या घरी लक्ष्मी माताच अवतरते. पण मला कसं वाटतं ना, सगळं परफेक्ट करायचं, जसं आपल्याला सगळं परफेक्ट लागतं तसे देवीला पण सजवताना मला परफेक्ट आवडतं सगळ्या गोष्टी, बघू शकतात तुम्ही. तर मी मागे काय केलं ना, ते माझ्याकडे पिन होती, ती पिन लावून मी तो थोडा वर हार खेचून घेतला, बघू शकतात. म्हणजे कसं आहे ना, सगळं व्यवस्थित असलं ना तर छान वाटतं. तर बघू शकतात तुम्ही. आणि मग त्यानंतर मी पाट्यावर ठेवली. आणि मी तुम्हाला गेल्या गुरुवारी पण सांगितलेलं होतं, मी दरवर्षी जेव्हा मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार येतात तेव्हा मी पाट्यावरतीच ठेवते, कारण त्याच्या घरी मी तांदळाची लहानशी रास काढलेली अष्टकमळ म्हणून. आणि त्या तांदळाचे अष्टकमळ काढून त्याच्यावर पाट ठेवलं, त्या पाट्यावरती मी कळस मांडलेला आहे, बघू शकता तुम्ही. कारण ते तांदूळ वर आपण जर ठेवलं तर भीती असते कलश पडायची, त्याच्यामुळे. तर मी असंच मांडते करते पण पूजा, म्हणजे व्यवस्थित बसतं पाट्यावरती आपल्या किंवा छोट्या चौरंगावरती. त्यानंतर मग मी काय केलं, गणपती, महालक्ष्मी, श्रीयंत्रे ठेवण्यासाठी तांदळाचे ते अशा छोट्या छोट्या मोठ्या टाकून घेतल्या तांदळाच्या, त्याच्यावर हळद कुंकू टाकले. आणि आपले जे देवघरात देवसात गणपती, श्रीयंत्र, महालक्ष्मीची मूर्ती ते ठेवली मी, बघू शकतात. आणि आपल्या उजव्या हाताला मी महालक्ष्मीचा फोटो ठेवला आणि छोटं श्रीयंत्र ठेवलं. त्यानंतर मग मी 5 फळं ठेवले प्लेटमध्ये, बघू शकतात तुम्ही.
5 फळं ठेवले आणि फळं कधी प्लेटमध्येच ठेवायचे, खाली नाही ठेवायचे. त्या प्लेटमध्ये ठेवल्यावर आहे ना जागा पण कमी पडते आणि छान वाटतं, एकदम मस्त वाटतं. आणि त्यानंतर मग आपण घातला देवीला गजरा. तर तुम्हाला देवीचं मुकुट नाही दिसणार, कारण की मला पण माहिती नव्हतं. मी जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा मला कळलं की देवीचा मुकुट नाही दिसत आहे. पण ते तिथपर्यंत उशीर झालेला होता खूप. तर मी पुढच्या गुरुवारीच सगळं व्यवस्थित करून तुम्हाला दाखवेल. तर तो ती गजरा घातल्याच्या नंतर तो लांब होत होता, म्हणून मी त्याला कापून घेतला पहिले. मग तो थोडा कापून घेते, म्हणजे तेच मला देवी लक्ष्मी मातेच्या मूर्तीला पण अर्पण करता येईल. बघू शकतात तुम्ही. तर गजरा घातल्याच्या नंतर देवीला जशी काही शोभा आली, म्हणजे छान दिसते. आपल्याला नसलं तरी चालेल, पण ते म्हणजे असंच आहे की पूजा करायची तर पूर्ण करायची. त्यानंतर मग मी रांगोळी काढायला सुरुवात केली. मी काय करते, सगळ्यात आधी खाली स्वस्तिक काढून घेते रांगोळीचं आणि मग पूजा मांडणी करते. त्याच्यानंतर चारी बाजूनी मग मी रांगोळी काढते. तर पटापट मी रांगोळी काढायला सुरुवात केली. बघू शकतात छोटीशी, कारण उशीरच झालेला होता. ही पूजा सकाळी मांडायची असते, पण मी संध्याकाळी मांडली या टायमाला. तर त्याच्यासाठी तर मी काय केलं, दोघी बाजूने रांगोळी काढून घेतली मी. बघू शकता तुम्ही, इकडून पहिले इकडून काढली, नंतर तिकडून काढली मी रांगोळी छोटीशी. बघू शकतात तुम्ही. तर डिझाईन म्हणून मी असे वेल काढून घेतले त्यांना, कारण की माझ्या घरी पण एक जण कथा ऐकायला येणार होते ती घ्यायची. त्या मावशी मला बोलल्या होत्या की तू संध्याकाळी मान, आम्ही ना पोथी ऐकायला येऊ. पण त्यांच्या घरी अचानकच पाहुणे आले, त्यामुळे त्या काही कथा ऐकायला आलेल्या नाही. तर त्याच्यामुळे मग त्यांची कथा राहून गेली ऐकायची. पण मी माझ्या पूजेला सुरुवात करून टाकलेली होती, कारण खूप उशीर झालेला होता. बघू शकता तुम्ही, मी छोट्या दिव्यावरतून समय लावलेली बघू शकता तुम्ही. त्यानंतर मग मी काय केलं, इकडं अखंड दीप ठेवलेला होता, तुपाचा दिवा, तो पण तुपाचा दिवा लावून घेतला बघू शकता तुम्ही. आणि मग आपली पूजेला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे गणपतीला पण अभिषेक घेतला मी, पाण्याचा दुधाचा अभिषेक घेतला मी, कारण ह्याच निमित्ताने आपल्या देवांचा पण अभिषेक होतो, कारण आपण मध्ये कधीच देवांचा अभिषेक करत नाही. त्यामुळे मग मी काय केलं, गणपतीला अभिषेक करून घेतला दुधाने पाण्याने, ओम गं गणपताय नमः म्हणून, आणि स्वच्छ अशा कपड्याने पुसून घेतला आणि त्याला त्या गणपती बाप्पाला जागेवरती ठेवला मी. बघू शकतात तुम्ही. आणि कुंकू लावून तांदूळ अर्पण केले आणि फूल वाहिले. लाल फूल होते माझ्याकडे झेंडूचे, तुमच्याकडे जास्वंदीचे असेल तर जास्वंदीचे पण तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर माझ्याकडे चांदीची महालक्ष्मीची मूर्ती, तिला पण मी दुधाने पाण्याने अभिषेक करून घेतला आणि तिला पण ठेवलं मी तांदळाच्या राशीवर. बघू शकतात तुम्ही. तिला पण अभिषेक करून घेतला चांदीच्या मूर्तीला. मला ना यावर गेल्याच वर्षी मी ठरवलेलं होतं की मी भरीव करणार आहे चांदीची मूर्ती, पण माझ्याने काही कारणामुळे होतच नाही ती. तर काय कारण आहे काय नाही मला समजायलाच मार्ग नाही. का माहिती आहे, मी एवढी परीक्षा घेते, मला चांदीची भरीव मूर्ती करायची आहे, पण ती काही माझ्या घरात यायला तयार होत नाही पोहते. किती परीक्षा घेणार ते हे काय माहिती माझी. त्यानंतर मग माझ्याकडे छोटंसं श्रीयंत्र होतं, पताका म्हणून. त्या पताकाचं मी दुधाने पाण्याने अभिषेक केला, त्याला पण स्वच्छ अशा कपड्याने पुसून घेतलं आणि त्यांना पण एका वाटीमध्ये ठेवलं मी श्रीयंत्र, कारण ते वाटीमध्येच ठेवायचं असतं तांदळाच्या मध्ये. तसं ठेवून त्याला पण फुल अर्पण केलं बघू शकतात तुम्ही. आणि फुलाने देवीच्या मूर्तीवर मी पाणी शिंपडलं, तिला पुसून घेतलं चांगलं मुकुटाला चांगलं, कारण डोळ्यावर पाणी केलेलं असेल, आपल्या पण डोळ्यात पाणी केलं तर आपल्याला पण हे होतं, तसं देवीच्या पण डोळ्यात पाणी केलेलं असेल, म्हणून मी मुकुट पूर्ण पुसून घेतलं आणि मग हळद कुंकू लावून तिची पूजा केली बघू शकतात तुम्ही. त्यानंतर मग मी तिला पण एक फूल वाहिलं आणि नंतर मग मी कमळाचं फूल वाहिलं. तुम्ही आता मैत्रिणीनं असं म्हणत असताना की ही ताई पूजा मांडून घेते नंतर परत पूजा करते, मी फक्त मांडणी करून घेते पहिले मिक्सीवरती आणि मग नंतर मी साडी नेसून पूर्ण पूजा करते. त्याच्या पहिले मी एकही पूजेला हळद कुंकू वाहत नाही मी. बघू शकतात, नुसतं मी ठेवते, मी स्थापन करत नाही. स्थापन मी नंतर करते साडी नेसल्याच्या नंतर. सगळ्यात आधी आपल्या गणपतीचा अभिषेक केल्याच्या नंतर मग आपण पूजेला सुरुवात करायची असते. तर बघू शकतात तुम्ही. आणि मग मी पोथी वाचायला सुरुवात करणार होते. तर बघू शकतात फुलं ते सगळं अर्पण करून झाल्याच्या नंतर मी धूप प्रज्वलित केला कापूर पेटवून. बघू शकतात धूप अर्पण करून घेतला मी कापूर पेटवून, कारण की धूप लावायचाच घरामध्ये. धूप लावल्याने ना प्रसन्नता येते ना, आपलं पण मन प्रसन्न होतं.
पण ह्या वेळेचा तूप असा काय होता काय माहिती की लवकर हे व्हायचा तो तूप. मला ह्या वेळेचा तूप बिलकुल पसंत आलेला नाही. बघू शकता तुम्ही. मग मी तूप ओवाळला पूर्ण देवीला. बघू शकता तुम्ही. नंतर मग अगरबत्ती ओवाळली. तूप ती अगरबत्ती ओवाळून घ्यायची देवीला. बघू शकता तुम्ही. तूप ओवाळून घेतला, अगरबत्ती ओवाळली आणि देवघरात पण अगरबत्ती ओवाळायला गेली मी. बघू शकता तुम्ही. बघू शकता अगरबत्ती पण ओवाळून घेतली मी देवीला आणि मग जागेवर आली आपल्या आसनावर आणि पूजेला आरंभ केला आणि पोथीची पूजा करून घेतली मी आरंभ करण्याच्या पहिले आणि प्रार्थना करून सण पूजा मातेला प्रार्थना केली की माझा गुरुवार चांगल्या रीतीने पार पडते आणि उशीर झाला त्यासाठी क्षमा याचना केली मी माते राणीला. बघू शकतात तुम्ही. आणि बघा ते तूप लावल्याच्या नंतर त्याच्या धुराने किती प्रसन्नता वाटते आपल्याला घरामध्ये. बघू शकतात. बघू शकतात तुम्ही. आता तुम्ही म्हणणार असं ना ते मशिनीच्या घरात तू काय ठेवलंस तर माझ्या शिवणाचा व्यवसाय तुम्ही समजून घ्या. तर ते मी झाकून ठेवलेलं आहे कपड्याने. त्यानंतर मग मी पोथी वाचायला सुरुवात केली. बघू शकतात. पोथी वाचायला सुरुवात केली आणि पहिले देवीची कथा वाचली मी. देवीची कथा वाचण्याच्या नंतर आपल्याला महात्मा वाचायचं असतं, देवीचं महात्मा. ते पण वाचून घेतलं मी पटापट. कारण की ना खूपच उशीर झालेला होता त्याच्यामुळे. बघू शकतात तुम्ही. तर बघितलं तुम्ही. मी देवी महात्मा पण वाचून घेतलं. त्यानंतर मग आपल्याला नमनष्टक म्हणायचे असते. त्याची आधी मनातील इच्छा सांगायची असते देवीला की कोणती इच्छा असते ती पूर्ण करायची असते ती बोलायची आणि मग नमन अष्टक म्हणायचं. पण मैत्रिणींनो नमन अष्टक हे नेहमी ना तुम्ही सुरात बोलत जा. कारण की ना नमन अष्टक हे ना हे सुरात जर बोलले ना आपण ते देवीच्या कानापर्यंत जाते ते नमन अष्टक. त्याच्यासाठी तर बघू शकतात तुम्ही. मी नमन अष्टक म्हटलं. सुरात म्हणायचे एकदम. जितकं आपल्याला सुरात म्हणता येईल तेवढं सुरात म्हणायचं कधी पण नमन अष्टक. ही देवी आई आपली प्रार्थना लवकर ऐकते त्याच्यामुळे. आणि नमन अष्टक म्हटल्याशिवाय ही पूजा सफल होत नाही आणि पूर्णही होत नाही. बघू शकतात तुम्ही. आता तुम्ही म्हणत आहे की तू गेल्या गुरुवारी पण हीच साडी नेसली, या गुरुवारी पण हीच साडी नेसली. हीच म्हणजे थोड्याच कलरची साडी नेसायची गुरुवारी. त्यानंतर मग मी आरतीची सुरुवात केली. मिस्टरांना बोलली आरती करा ते नाही बोलले. ते बोलले की तुझी पूजा आहे तूच आरती कर. मग मी आरतीला सुरुवात केली. बघू शकतात सगळ्यात आधी गणपती बाप्पाची आरती घेतली. नंतर लक्ष्मी आईची आरती घेतली. बघू शकतात तुम्ही. लक्ष्मी आईची आरती घेतली मी. बघू शकतात. आणि मग आता काय चाललं ना माझाच चेहरा दिसत नाही त्या कॅमेरामध्ये. बघू शकणार तुम्ही. फक्त मानेच्या खालीच माझा भाग दिसतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर बघू शकतात तुम्ही. आरती झाली माझी. त्यानंतर मग मी काय केलं ना आरती म्हणण्याच्या नंतर कापूर पेटवून घेतला. बघू शकतात. कापूर पेटवून घेतला. कापूर पेटवून झाल्यावर पूर्ण घरात पसरवला त्या कापुराला आणि देवांना पण दाखवला तो कापूर. पूर्ण घरात दाखवला तो कापूर. मग मिस्टरांना आरती दिली आणि मुलांना पण आरती दिली. बघू शकतात पूर्ण घरात पसरवला मी तो कापुराचा आहे. तर अशा प्रकारे आपली पूजा देवीने पूर्ण करून घेतलेली. बघू शकतात. बघू शकतात. माझे व्हिडिओ तुम्ही बघत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकने सबस्क्राईबने मला अजून उत्सुकता येईल. तर चला पाय तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.